आपला ख्रिस्ताबरोबरचा साखरपुडा आणि हे अर्धाच मेसेज आहे, कारण अजून आपलं ख्रिस्ताबरोबरचं लग्न समारंभ होणार आहे आणि त्याच्याविषयीचा जो मेसेज आहे तो पुढे कंटिन्यू साईड करणार आहे. पिक्चर आहे, हा पिक्चर आपण सर्वांनी बघितला असणार आहे. ख्रिस्ताचं शेवटचं भोजन जे आहे त्याबद्दलचं लिओनार्डो डी कॅप्रिओ यांनी काढलेले चित्र आहे. त्याला कुठून प्रेरणा आली पण असतो, चित्र ते नाही बनवलं पण अर्धवट चित्र बनवलं, संपूर्ण चित्र बनवलं नाही. बऱ्याच चुकीच्या गोष्टी आहेत या चित्रामध्ये पाहायला गेलं तर. कारण त्या काळी टेबल होता का नाही आपल्याला माहित नाही, लोक खाली बसून जेवत होते ही गोष्ट आपल्याला जाणवते. आणि जो मेज त्यानं दाखवलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा अर्ध्या गोष्टी दाखवलेल्या आहे मेजामध्ये. पण एक गोष्ट या चित्रामधून मला प्रकार जाणवली आणि त्याच्यावरून जास्त करून मेसेज आहे की जर ख्रिस्ताचे शिष्य बघितले तर ते सर्व आश्चर्यचकित आहेत. प्रत्येक शिष्य बघा, प्रत्येक शिष्य, आता HDMI केबलचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे क्लिअर नाही आहे आपल्याला, पण शिष्य जर तिथं चेहरे लावून पाहिले तर ते आश्चर्यचकित झालेले आहेत सगळे शिष्य. आणि त्या काळी त्यावेळेस खरोखर शिष्य आश्चर्यचकित झाले होते, कारण ख्रिस्ताने ज्यावेळेस त्यांना प्रभुभोजनचा विधी दिला होता त्यावेळेस सगळे शिष्य आश्चर्यचकित झाले होते. त्यावेळेस ख्रिस्त काय करायला आहे म्हणून पुन्हा त्यावेळेस समजलं नाही ही गोष्ट, पण आज आपल्याला समजते कारण आपल्याकडे काय आहे, पवित्र शास्त्र आहे. त्यामुळे आपल्याला ही गोष्ट समजून राहिली की त्यावेळेस ख्रिस्त कुठल्या गोष्टीबद्दल बोलत आहे. कारण काय त्या शिष्याला सुद्धा ही गोष्ट समजली की बाबा ख्रिस्त आपल्या बरोबरचा जो साखरपुडा आहे तो साखरपुडा त्या दिवशी तिनं संपन्न केला नाही. आपल्या सर्वांना माहित आहे की ख्रिस्त आपला वर आहे आणि आपण सर्व त्याचे वधू आहोत. आणि वनातानाचा जो हा सण आहे तो आपल्या ख्रिस्ताबरोबर झालेला साखरपुडा आहे. जेव्हा ख्रिस्त पुन्हा येईल त्यावेळेस आपला विवाह ख्रिस्ताशी संपन्न होणार आहे आणि तो आपला सर्वांना आपल्या संगतीनं त्याच्या स्वर्गाच्या राज्यात घेऊन जाणार आहे. त्याजवळ आपल्या सर्वांमध्ये त्याच्या वधूला तो घेऊन जाणार आहे. आता ही ख्रिस्ताचं आहे आणि आपलं नातं जर समजून घ्यायचं असेल की ख्रिस्त आपला वर कसा आणि आपली त्याची वधू कशी, तर आपल्याला काही गोष्टी समजून घेण्याच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे इस्रायलाचं जो लग्न प्रक्रिया आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत ते समजत नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही की ख्रिस्त आपला वधू कशा प्रकारे आहे. 3 गोष्टी आज आपण मेसेज मध्ये बघणार आहे, जरा फास्टच घेणार आहे मी. पहिली गोष्ट म्हणजे इस्रायलाचं जे लग्न प्रक्रिया आहे किंवा जो साखरपुड्याचा प्रक्रिया आहे तो बघणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जो वनांगणाचे ताट आहे ज्याला सेडर प्लेट असं म्हटलेलं आहे ते पाहणार आहे आपण. त्याच्यामध्ये सुद्धा सर्व सेडर प्लेट बघणार नाही, कारण त्यात बऱ्याच गोष्टी आपल्या त्यामध्ये फक्त 2 गोष्टी ख्रिस्तानं उपयोगी केलेल्या आहेत. पहिली म्हणजे भाकर आणि दुसरी म्हणजे द्राक्षरस, त्याच्यावर आपण जास्त बघणार आहे. आणि त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे की हे दोन्हीचं एकत्र करून ख्रिस्त आपला कसा वधू आहे ते आपण ते आपण पाहणार आहे. तर इस्रायल घराण्यामध्ये ज्यावेळेस लग्न होणार असते त्यावेळेस तो जो वर असते, जो मुलगा असतो, त्याला ज्यावेळेस कुठली मुलगी पसंत पडते त्यावेळेस तो काय करतो की आपल्या वडिलांना जाऊन किंवा घरचा जो प्रमुख आहे, जो वडील मयत झाले असतील त्याचे, तर ते घरचा एक प्रमुख असतो जो मेन असते, त्याला जाऊन ही गोष्ट तो सांगत असतो की बाबा मला मुलगी पसंत आहे. वडिलांचं काम काय असते की त्या मुलीच्या वडिलांना जाऊन भेटायचं
डायरेक्टली म्हणजे कोण मध्यस्थी नाही. आता आपल्या याच्यामध्ये मध्यस्थीचे बरेच प्रकार आहेत, वडील पालक वगैरे याच्यावर मध्यस्थी करणारे. पण तर इस्रायलमध्ये लग्नाचा जो प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट जो मुलाचा वडील आहे तो मुलीच्या वडिलांना जाऊन डायरेक्ट भेटतो आणि ही गोष्ट त्यांच्यामध्ये ठरते. ज्यावेळेस ठरते ही गोष्ट त्यावेळेस त्यांचं लग्नाची बोलणी करण्यासाठी एकत्र दोन कुटुंब जमतात. ती दोन कुटुंब एकत्र ज्यावेळेस जमतात त्यावेळेस लग्नाची बोलणी होते आणि जर ठरलं लग्न दोन्ही कुटुंबामध्ये तर मुलीचा जो पिता आहे तो द्राक्ष रसाचा एक प्याला घेतो आणि मुलाच्या हातामध्ये जाऊन देतो. जो वर आहे जो मुलगा आहे तो हा प्याला घेतो आणि तो त्या मुलीकडे जात असतो आणि तो मुलीला हा प्याला अर्पण करून असे म्हणतो की मी जे काही आहे आणि जे काही माझ्याकडे आहे ते सर्व मी तुला अर्पण करतो. तू माझी वधू होशील का? तू माझ्या सोबत लग्नात सामील होण्यास संमती देशील का? इथपर्यंत ही गोष्ट आहे. आता ही तर ती जी वधू आहे किंवा जी मुलगी असते त्या मुलीला पूर्ण अधिकार असतो हा प्याला स्वीकारायचा का नाकारायचा. पूर्ण अधिकार आहे तिथं. असं नाही की तिला घरचं फोर्स आहे किंवा समाजाचा फोर्स आहे किंवा असल्या कुठली गोष्टीचा फोर्स आहे असं काहीच नाही. त्या मुलगीला पूर्ण अधिकार असतो की हा प्याला स्वीकारायचा काय नाकारायचा. जर तिने प्याला नाकारला तर ही लग्न प्रक्रिया इथंच समाप्त, सगळे आपापल्या घरी जातात. पण जर तिने तो प्याला स्वीकारला तर ती असं म्हणते की माझ्याकडे जे काही आहे आणि जे काही माझे आहे ते मी तुला देते. मी तुझी वधू होईल, मी तुझी बायको होईल. आणि अशा प्रकारे त्यांचा साखरपुडा हा संपन्न होता. पुढची प्रक्रिया त्यांची जी आहे त्याप्रमाणे दोन्ही कुटुंबामध्ये लग्न समारंभ संपन्न साखरपुड्याचा प्रक्रिया संपन्न होते आणि लग्न जो आहे त्याला थोडा वेळ लागतो, थोडा कालांतर लागतो. का तर जो वर आहे तो आपल्या घरी पुन्हा जातो आणि जी वधू असते तिच्यासाठी तो नवीन घर बांधत असतो, नवीन घर बांधतो. ते घराची आणि इंटेरियर डेकोरेशन वगैरे स्वतः करत असतो. असं नाही की बाबा कोण बांधून दिले किंवा वडिलांच्या घरामध्ये जाऊन राहतो असं नाही आहे. तो स्वतः नवीन घर बांधत असतो आपल्या वधूसाठी आणि त्याचं इंटेरियर वगैरे सगळं स्वतः करतो. त्याला काही काळ लागतो, 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष जसं त्यांची ऐपत असेल त्याप्रमाणे या गोष्टी करतात. कधी 1 वर्षामध्ये लग्न होतं की 2 वर्ष 3 वर्ष आणि त्यानंतर ज्यावेळेस त्याचं लग्न संपन्न होतं त्यावेळेस ती जाऊन त्या घरामध्ये सुखी नांदतात. ही त्यांची एक लग्न प्रक्रिया आहे इस्रायलाची. आता ही आपल्यासाठी कुठं उपयोग आहे नंतर आपण पाहणार आहे. तर जी ओलांडण्याचं ताट असते ज्याला सेडर प्लेट असं म्हटलेलं आहे, त्याच्याकडे आपण थोडं जाणार आहे. तो ओलांडण्याचा सण का साजरा करतात आपल्या सर्वांना माहिती. आपण सर्वजण वाचलेलं असणार की इस्रायलांना इजिप्तमधून सोडवलं याच्या उपस्थितीमध्ये ओलांडण्याचा सण साजरा केला जातो. ओलांडण्याचा सण का साजरा करतात? कारण परमेश्वराने आपल्या वधूला इजिप्तच्या तावडीतून सोडवले या स्मरणार्थ केलेला करार हा एक करार आहे. तो करार म्हणजे ओलांडण्याचा सण आहे. थँक्यू दलाशी. तर ह्या ओलांडण्याच्या सणामध्ये जो ताट प्रिपेअर केला असतो ते त्याला सेडर प्लेट असं म्हणतात आहे. त्याच्यामध्ये 6 वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ असतात आणि त्या 6 पदार्थाबरोबर 3 भाकरी असतात आणि 4 द्राक्ष रसाचा प्याला असतो. याच्यामध्ये बघितलं तर आपला काही दिसत नाही त्या गोष्टी.
त्यामुळे म्हटलं की अर्धवट काढलेला चित्र आहे. आपण डिटेलमध्ये कुठली गोष्टी बघणार नाही आहे, फक्त जी भाकरी येशू ख्रिस्ताने मोडली ती भाकरी आणि जो प्याला येशू ख्रिस्तानं घेतलेला आहे तो तिसरा प्याला घेतलेला आहे. ते 4 प्याले असतात. पहिला प्याला म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की आय विल ब्रिंग आउट. दुसरा प्याला असा होतो की आय विल डिलिव्हर. तिसरा प्याला म्हणजे आय विल रिडीम, म्हणजे मी तुम्हाला मुक्त करेन. आणि चौथा प्याला म्हणजे आय विल प्रेस और आय विल टेक, असा या गोष्टीचा अर्थ आहे. तर ख्रिस्तान यावेळेस जो प्याला उचलला तो तिसरा प्याला उचललेला आहे. तो होता आय विल रिडीम. सर्वांना लक्षात आला असेल तिसरा प्यालाचा अर्थ काय आहे. आय विल रिडीम, मी तुम्हाला मुक्त करेन. ख्रिस्तानं कुठल्या गोष्टीतून आपल्याला मुक्त केलेलं आहे? सर्वांना ज्ञान आहे, कल्पना आहे. मी जर स्वतः आत्मनिरीक्षण केलं, मला सुद्धा समजून येते की ख्रिस्तान मला कुठल्या गोष्टीतून मुक्त केलेला आहे. आजच्या मेसेजमध्ये जो शास्त्र भाग आपण बघितला होता तो लूक याचा 22वा अध्याय, त्याच्यामध्ये शेवटलं भोजन याच्याविषयी लिहिलेलं आहे. आणि जो पहिला वचन होतं त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की येशू ख्रिस्त हा वनांगणाच्या भोजनासाठी तयारीसाठी गेला होता. तर ते जे भोजन होतं ते वनांगणाचं भोजन होतं. जर वनांगणाचं भोजन होतं तर वनांगणाच्या त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे ते ताट असलं पाहिजे. तर आपल्याला दिसत नाही येते त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे की पूर्ण 6 गोष्टी, 4 प्याले, 3 भाकरी हे तिथं असणार आहे. पण ख्रिस्तानं जी भाकर घेतलेली आहे ती दुसरी भाकर असते. ती मोडता तर 3 भाकरी असतात, त्यातली फक्त 2 दुसरी भाकर एक मोडलेली जाते. तर ख्रिस्तानं दुसरी भाकर घेतलेली आहे आणि ती मोडलेली आहे. ती भाकरीचे विशेष आपण आता पाहूया. तर ती भाकर जी असते ती भाकर बेखिमरीची भाकर असते. बेखिमरी म्हणजे विदाऊट इस्ट बनवलेली असते ती भाकर. युजली त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये जी पीठ त्यांनी वापरतात, आपल्यासारखं गव्हाचं पीठ वगैरे असते काय माहिती नाही आपल्याला, पण त्यांनी ईस्ट वापरतात त्याच्यामध्ये. पण ख्रिस्तानं विशेष करून परमेश्वराने विशेष सांगितलं होतं की वनांगणाच्या भोजनामध्ये तुम्ही ईस्ट किंवा बेखिमीर वापरायचं नाही म्हणून. का? तर बेखिमीर म्हणजे ख्रिस्तानं जी भाकरी घेतली त्याची तुलना त्यांनी आपल्या शरीराबरोबर केलेली होती. आणि ख्रिस्ताचं शरीर हे पापविरहित, ब्लेमिश, विदाउट ब्लेमिश हे होतं. त्यामुळं ती भाकरी सुद्धा ज्यावेळेस परमेश्वराने आज्ञा दिली होती त्यावेळेस बेखिमीर, विदाउट ब्लेमिश असायला पाहिजे होती. तर जी भाकरी बघितली तर ती भाकरी चपटी असते, तिच्यावर भाजलेले रेषा असतात. कारण ती भाकरी तव्यावर किंवा याच्यावर केली नसते, तर ती ग्रिल केलेली असते भाकरी किंवा तंदूरमध्ये घातलेली असते ती भाकरी. ही त्यांचा रिवाज आहे. जर तुम्ही तव्यावर केला किंवा दुसऱ्या कुठल्या याच्यावर गोष्टी केला तर ती भाकरी ग्राह्य धरली जात नाही, तिला भाजायलाच पाहिजे ती भाकरी. ही त्यांचं नियम आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या भाकरीला लोखंडी सळीने छिद्र केलेलं पाहिजे, हा त्यांचा नियम आहे. लोखंडी सळ्याने छिद्र केलेला. तुम्ही जर कुजूकर असेल तर मला सांगा, कारण मी काही ठिकाणी वाचलं होतं त्यामध्ये सांगत आहे आणि माझ्यापेक्षा जास्त अभ्यास आपला आहे. कुजूकर असेल तर मला सांगा. तर त्या भाकरीला लोखंडी सळ्याने छिद्र केलेलं असायला पाहिजे, ही त्यांचा नियम आहे. त्या काळी इस्रायल लोकांचा तो नियम होता की हा प्रकारे त्यांनी बेखिमीरचं भाकरी बनवत असेल. तर ख्रिस्तांनी हीच भाकर आपल्या शरीराशी तुलना केलेली आहे. मत्ती 6वा अध्याय
35व्या वचनामध्ये जर बघितलं तर जेवण ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की मी जीवनाची भाकर आहे. ती भाकर म्हणजे इजिप्तची दुसरी भाकर होती, ती भाकरीबद्दल ख्रिस्त सांगत आहे. मी जीवनाची भाकर आहे. जी भाकर होती ती जळलेली भाकर होती. तिला भट्टीत जाळलेलं होतं ती भाकर आणि लोखंडी सळ्याने त्याला छिद्र पाडलेलं असायचे. तसेच ख्रिस्ताने ओलांडणाचा प्याला घेतला, तो तिसरा प्याला घेतला. पहिले 2 प्याले त्यांनी घेतले नाही, तर तिसरा प्याला घेतला, कारण त्याचा अर्थ आय विल रिडीम किंवा मी मुक्त करीन असा होतो. आणि शिष्यांना देऊन त्यावेळेस ख्रिस्ताने त्यांना असं म्हटले की तुम्ही सर्वांनी यातले प्यावे, कारण हे माझे रक्त आहे, हे नवा करार प्रस्थापित करते, ते पुष्कळ लोकांसाठी ओतले जात आहे, त्यासाठी की त्यांच्या पापांची क्षमा व्हावी. तर इथे नवीन कराराविषयी ख्रिस्ताने सांगितलेला आहे की हा जो प्याला आहे त्याच्या कलमी मी तुम्हाला सांगते नवीन करार स्थापन करणार आहे. जो जुना करार होता त्याला मोसॅलिक लॉ किंवा मोसॅलिक कव्हनंट असं म्हटलेलं आहे, जो परमेश्वरानं इस्रायलाबरोबर स्थापन केला होता. पण यिर्मया याचा 31वा अध्याय आणि 31 आणि 32 वचन ज्यावेळेस आपण वाचलो त्यावेळेस परमेश्वर म्हणतो की मी पुन्हा तुम्हाबरोबर नवीन करार प्रस्थापित करेन. का तर माझा जो जुना करार होता तो इस्रायलाने मोडला आहे. यामुळं परमेश्वर मानव रूपामध्ये आला ख्रिस्ताकडे आणि त्यांनी इस्रायलाबरोबर आणि आपल्या सर्व मानव जातीबरोबर हा नवा करार प्रस्थापित केलेला आहे. आपण आता साखरपुडा आणि ओलांडण्याच्या सणाबद्दल साम्य पाहू. आता ख्रिस्त जो आहे तो आपला वर आहे आणि आपण त्याची वधू आहोत. ख्रिस्ताने आपल्याला तिसरा प्याला दिलेला आहे आणि आपल्याला पूर्ण फ्री दिला आहे. आपली चॉईस आहे प्याला घ्यायचा का नाही घ्यायचा. आपण त्याचे वधू होऊन व्हायचे का असंच जीवन जगत राहायचं. ओलांडण्याच्या रिवाजाप्रमाणे जेव्हा तो प्याला म्हणजे जो द्राक्षाचा प्याला घेत असे तेव्हा त्याच्या आधी एक प्रार्थना म्हटली जात होती. प्रत्येक प्याल्याच्या आधी लोक प्रार्थना म्हणायचे. आपण जास्त करून तिसऱ्या प्यालामध्येच लक्ष करणार आहे. तर तिसरा प्याला घ्यायच्या आधी त्यांनी एक प्रार्थना म्हणत होती की हे प्रभू आमचा देव, तू धन्य आहेस, विश्वाचा राजा, द्राक्षवेलीच्या काळाचा निर्माता आहेस. पण ख्रिस्त ज्यावेळेस हा प्याला घेऊन आपल्या शिष्यांना तो देतो त्यावेळेस तो ही प्रार्थना म्हणत नाही जी त्यांची पारंपरिक प्रार्थना असतात. तर तो त्यावेळेस असे म्हणतो की तुम्ही सर्वांनी यातले प्यावे, कारण हे माझे रक्त आहे, हे नवा करार प्रस्थापित करते, ते पुष्कळ लोकांसाठी ओतले जात आहे, यासाठी की त्याच्या पापांची क्षमा व्हावी. ज्यावेळेस ही गोष्ट येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगतो त्यावेळेस शिष्य सगळे आश्चर्यचकित होतात. का आश्चर्यचकित होतात? तर त्याच्या मागचा अर्थ त्यांना त्यावेळेस समजलेला आहे. त्या गोष्टीचा अर्थ असा होतो की मी जे काही आहे आणि जे काही माझ्याकडे आहे ते सर्व मी तुला अर्पण करतो, मी तुझ्यावर प्रीती करतो, तू माझी वधू होण्यास संमती देशील का. हा जो त्यांचा साखरपुड्याचा समारंभामध्ये म्हणण्याचा जो भाग होता त्या गोष्टीला ते सामील झालेलं आहे. जर आपण विचार केला की ख्रिस्तानं जे म्हटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये साम्य येते आणि ती गोष्ट त्या शिष्यांना समजलेली आहे आणि त्यामुळं शिष्य त्या ठिकाणी आश्चर्यचकित झालेले आहे.
ख्रिस्त असं का म्हणाला आहे? त्यावेळेस त्या शिष्यांना माहीत नव्हतं की बाबा वधू आणि वर जो ख्रिस्तांना स्थापित करणार होता, ही गोष्टीची त्यांना कल्पना नव्हती. पण आज आपला नवा काळ आहे, जुना काळ आहे, त्यामुळे ही गोष्ट आपल्याला समजलेली आहे. ही भाकर द्राक्षरस ख्रिस्ताबरोबर साखरपुड्याचे प्रतीक आहे, जो त्याने आपल्या पित्याबरोबर आपल्या वधूला खंडणी भरून विकत घेतली आहे. त्याने पित्याला हुंडा दिला आहे आपल्या वधूसाठी, आणि जसा लग्नाआधी वर आपल्या वधूसाठी घर बांधतो, जसा त्याच्या रिवाजामध्ये जो वधू साखरपुडा संपन्न झाल्यानंतर आपल्या पित्याच्या घरी निघून जातो आणि तो आपल्या पित्याच्या घरावर जाऊन वधूसाठी घर बांधत असतो. ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की माझ्या पित्याच्या घरामध्ये पुष्कळ जागा आहे आणि मी जाऊन तयारी करतो म्हटलेलं आहे. आज ख्रिस्त आपल्यासाठी नाही आहे, त्यानं स्मरणार्थ हा जो साखरपुडीचा विधी आहे तो आपल्यासाठी दिलेला आहे आणि आपल्याला सोडून तो त्याच्या पित्याच्या घरी गेलेला आहे. आपल्यासाठी तो भरपूर सुंदर असं घर बांधत आहे आणि ज्यावेळेस ते घर बांधून पूर्ण होईल त्यावेळेस तो आपल्या वधूला घेण्यास पुन्हा येणार आहे. आपण ज्यावेळेस साखरपुडा भोजनाचा विधी घेऊ त्यावेळेस हे स्मरणात ठेवू की आपण आपल्या वरासाठी जो विधी पूर्ण केलेला आहे त्या विधीमध्ये सामील होत आहोत. समान ठाऊक आहे की वेळ जवळ आलेली आहे, बऱ्याच गोष्टी घडत आहेत. ख्रिस्तान म्हटलेलं आहे की सापासारखी चतुर राहावा म्हटलेलं आहे. का तर आजूबाजू चाललेली गोष्टी आपल्याला समजायला पाहिजे. ख्रिस्ताचं येणे किती जवळ आलेलं आहे हे आपल्याला समजायला पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला समजेल त्यावेळेस आपण आतुरतेने त्याची वाट पाहू. पण आता जर आपण डोळे उघडून किंवा स्वीकार केला नाही तर ज्यावेळेस तो येईल त्यावेळेस फार उशीर झालेला असणार आहे आणि त्यावेळेस तो आपला स्वीकार करणार का नाही हे त्याच्या संपूर्ण त्याच्या पित्यावर अवलंबून असणार आहे. आपण आज प्रभूभजनी विधीमध्ये जाणार आहे. पवित्रतेने हा विधी घेऊया, संपन्न करूया आणि पुढचा जो कंटिन्युटी ऑफ संदेश आहे तो बाळासाहेब आपल्याला देणार आहे की लग्नाचा विधी पूर्ण कसा होणार आहे. खूप समाजसंबंध असेल काय मला म्हणायचं होतं, जर काही चुकलं असेल तर क्षमा. आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. आमच्या परमात्मा महाशासेना निष्कर्मेश्वरा सुंदर सायंकाळची वेळ प्रभू तुझी उपासना करतो. पहिल्यांदा प्रभू तुझी क्षमा मागतो की काल बाळासाहेबाबरोबर जो वाद झाला त्याची तुम्हाला शिक्षा दिलेली आहे. पण पुन्हा प्रभू अशा गोष्टीमध्ये आपण बोलू नये म्हणून तू सांभाळ कर. आता जो मेसेज देण्यास प्रभू तू माझ्यासंगतीने होता, तुझा पवित्र आत्मा माझ्यासंगतीने होता, त्यावर तुम्ही विश्वास होते प्रभू. आम्ही ज्यावेळेस प्रभूच्या विधीमध्ये जाऊ प्रभू तो पवित्र आत्मा आमच्या संगतीने असू दे प्रभू. हा प्रभू जाणारा विधी कुठल्या गोष्टीसाठी आम्ही करत आहे, कुठल्या करारामध्ये आम्ही जाणार आहे याची पूर्ण जाणीव आम्हाला घडू दे असतो तर प्रभू. आणि हा पूर्ण विधी प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याच्या सानिध्यामध्ये आणि अभिषेकामध्ये करू दे असतो तर प्रभू.
ही संधी मला दिलास आज बोलण्यास ठेवतो उपवास होते प्रभू. आता जो कार्यक्रम आहे प्रभू तो सर्व प्रभू तुझ्या चरणी ठेवत आहे, तुझ्या हातामध्ये घे. तुझा आत्मा, तुझा पवित्र आत्मा हा कार्यक्रम लीड करू द्यास तू कर प्रभू. आणि तू आमच्यातून प्रभू कुठल्याही अशी गोष्ट घडू नये की जेणेकरून आम्ही तुझं नाव व्यक्त करू प्रभू. तुझा आशीर्वाद, तुझी शांती, तुझी प्रीती आम्हा सर्वांना असू दे असते प्रभू. तुम तुझे सर्व प्रभू ते आदेश होतो ऑनलाईन करण्यापेक्षा अधिक देणार तूच भाव आहेस. तुझ्याच प्रियाने बोलणार मागतो. आमेन. Hallelujah. Proszę się na ładę studia.